जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 92. अति आदरे सर्व ही नाम घोषे गिरीकंदरी जाईजे दूरी दोषे. हरी तिष्ठतु तोषला नाम तोषे विशेषे हरा मानसी राम पीसे. श्रीराम. जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे. श्रीराम. तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता मनोनी म्हणा तेची हे नाम आता. श्रीराम. अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटनी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्रीराम. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी जपे रामनामावळी नित्यकाळी. पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. श्रीराम. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा. श्रीराम. हरी नामने मस्त पाषाण तारी बहु तारिले मानव देहधारी. तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी. श्रीराम. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी ते माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे रामनामावळी नित्यकाळी जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. श्रीराम. यथा सांगरे कर्म तेही घडेना घडे धर्म तो पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना फुकाचे मुखी नाम तेही वसेना. श्रीराम. जया नावडे नाम त्या मजाची विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची. म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे. श्रीराम. अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे सगुणी अति आदरेसी भजावे. श्रीराम.
हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. श्रीराम क्रियेविन नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजवीते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. श्रीराम विवेके क्रिया आपुली पालटावी. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा, समास 3रा, श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. मुळापासून सैरावैरा अवघा पंचकर्ण पसारा, त्यात साक्षत्वाचा दौरा तोही तत्वरूप. श्रीराम दुरस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. श्रीराम देह मात्र अस्थिमांशाचे तैसेची जाणावे, नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. श्रीराम रायाचे सत्तेने चालते, परंतु अवधी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. श्रीराम विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले, म्हणू चक्रवर्ती झाले येण्याची न्याये. श्रीराम जेथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव, थोडे जाणीवेने नरदेव होती लोक. श्रीराम व्यापाटोप करीती, धके चपेटे सोसिती, तेने प्राणी सदैव होती देखत देखता. श्रीराम ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोका सकळे नाते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. श्रीराम थोर लहान बुद्धिपासी, सकट कळेना लोकासी, आधी उपजले तयासी थोर म्हणती. श्रीराम वये धाकुटार नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. श्रीराम सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाचा अनुमान, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे. श्रीराम नवे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी. श्रीराम दाकुटा भाग्यास चढला, तरी तुच्छ करीती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. श्रीराम नेमस्त कडे नावचन, नेमस्त नये राजकारण, उगेची धरिती थोरपण मूर्खपणे. श्रीराम नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानिना, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. श्रीराम वडिला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण. श्रीराम गुणे विन वडीलपण हे तर अवघेच अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. श्रीराम तथापि वडिलास मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेनता पुढे कष्टावे थोरपणी. श्रीराम तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. श्रीराम या कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके, विवेकन शिकता तुके तुटोण जाती. श्रीराम तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदी सघातले आपणासी. श्रीराम सगट बायका सिव्या देती, सांदी चपडीला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली. श्रीराम ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. श्रीराम शहाण्यास कोणीतरी बाहाती, मूर्खास लोक दौडून देती, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे. श्रीराम अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. श्रीराम जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला, जणी शहाण्या मनुष्याला काय उणे. श्रीराम आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी, या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही. श्रीराम आपण संसारी कष्ट तो लोकांकरवी रागे जोण घेतो, जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी. श्रीराम साधकास कविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, मानेना तरी सांडावे एकीकडे. श्रीराम तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास 3रा.
श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. शाश्वत ब्रह्मनिरूपण. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय श्रीराम. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिणसफा पावती, वाळून कुजन मागुती पृथ्वीच होय श्रीराम. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करीती भोजने, नाना विष्ठा नाना वमणे पृथ्वीच होय श्रीराम. नाना पक्षाधिकी बक्षिले, तरी पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी श्रीराम. मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी श्रीराम. नाना तृण पदार्थ कुजती, पुढे त्याची होय माती, नाना किडे मरोण जाती पुढे पृथ्वी श्रीराम. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणासा आहे श्रीराम. झाडपाले आणि तृण पशु भक्षिता होते सेन, खात मूत भस्म मिळवण पुन्हा पृथ्वी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहारते, ते पृथ्वीस मिळवून जाते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी श्रीराम. नाना बीजांची आरासी, विरढवून लागती गगनासी, पुढे सेवटी पृथ्वीसी मिळवून जाती श्रीराम. लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे श्रीराम. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महाअग्नी संगे भस्मोण पृथ्वीच होय श्रीराम. सुवर्णाचे जर होते जरसेवटी कुजोन जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी श्रीराम. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होय जगती कठीण रूपे श्रीराम. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पृथ्वी पुढे पृथ्वी श्रीराम. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होय श्रीराम. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र सेवट पृथ्वी श्रीराम. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेची जाणावे, खांजणी भाजणीचे समजावे मूळ तैसे श्रीराम. आपाळोण पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या श्रीराम. आप झाले तेजापासून, पुढे तेजे घेतले सोखुणी, ते तेज झाले वायोचेणी, पुढे वायो झडपी श्रीराम. वायो गगणी निर्माण झाला, पुढे गगणीच विराला, ऐसे खांजणी भांजणीला बरे पहा श्रीराम. जे जे जेथे निर्माण होते, तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावती श्रीराम. भूतमणी जे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते श्रीराम. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्ममृत्यू चुकेना, चत्वार खाणी जीवनाना होणे घडे श्रीराम. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा श्रीराम. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म ते श्रीराम. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाणावे, विचारे वीणसी नावे, तेची मूर्खपण श्रीराम. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये श्रीराम. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरिली पाहिजे स्वये श्रीराम. निशेष मायेचे निरशण होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे श्रीराम. लोकाचे बोरी जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीराम समर्थ. दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टदा प्रकृती, अधोर्थ सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा,
साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी पाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुझी कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुझे मुख्य दैवत. तया वीण अमुचा परमार्थ, सिद्धितेन पवे सर्वथा. साई आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण. तया सोडवण आम्ही जन, कोणाप्रती मागावे.
म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोनी पडो हे आकाश अनेकाची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।